बघा मित्रांनो, आपल्यासमोर एक गणिताचं उदाहरण आहे, जे की पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेलं होतं आणि अगदी शॉर्ट ट्रिकने आपण हे गणित सोडवणार आहोत. जर ट्रिक आवडली तर पेजला नक्की फॉलो करा. बघा, 3 क्रमवार समसंख्येची बेरीज 120 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? तर बघा मित्रांनो, 3 क्रमवार समसंख्येची बेरीज दिली. या ठिकाणी जर 3 क्रमवार विषम संख्येची बेरीज दिली तरी आपली ट्रिक लागू होती आणि 3 क्रमवार संख्येच्या ऐवजी जर इथं 5 क्रमवार समसंख्याची बेरीज दिली असेल तर ही आपली ट्रिक लागू होती. तर मग ट्रिक काय? चला पाहूया. 3 क्रमवार समसंख्येची बेरीज 120 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक काढण्यासाठी करायचं काय? किती संख्या दिल्यात? 3 क्रमवार संख्या दिल्यात. मग काय करायचं? 3 लिहायचे. 3 मधून 1 वजा करायचा. 3 मधून 1 गेलं किती राहतात? 2. या 2ची करायची दुप्पट. 2ची दुप्पट केली किती होतात? 4. मग हेच आहे आपलं फायनल उत्तर. बघा, पर्याय क्रमांक 1 हे आहे आपलं फायनल उत्तर. मग आता या ठिकाणी जर दिलं 5 क्रमवार समसंख्याची बेरीज 230 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? 3 क्रमवारच्या जागी जर 5 दिलं तर काय करायचं? 5 वजा 1, 5 वजा 1 किती होते? 4. 4ची करायची दुप्पट. 4ची दुप्पट किती होते? 8. हेच असणार आहे आपलं फायनल उत्तर. तर कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो, की 7 क्रमवार समसंख्येची बेरीज दिली असेल तर उत्तर काय असणार आहे? आणि अशाच नवनवीन ट्रिकसाठी पेजला नक्की फॉलो करा.